नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। लव जिहाद विरोधात कठोर कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीचे येवला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात लव जिहाद आणि अवैध धर्मांतराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाच्या धर्तीवर राज्यात तातडीचा कठोर आणि अजामीनपात्र कायदा करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येवला तहसीलदारांना देण्यात आले। गेल्या काही काळापासून राज्यात लव जिहाद आणि धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याला प्रतिबंधित करण्यासाठी आगामी अधिवेशनात विशेष कायदा संमत करण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। निवेदनात श्रद्धा वालावकर पालघर, राबिका पहाडन झारखंड आणि नेहा हिरेमठ हुबळी यांच्यासोबत घडलेल्या क्रूर घटनांचा दाखला देण्यात आला आहे। महिलांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे। तहसीलदार यांना संघटनेच्या महिलांकडून देण्यात आलेल्या यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महिला तसेच पुरुषही मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। अशाच विशेष बातमी पाहण्यासाठी पाहत रहा बुलेटिन 13 डिजिटल न्यूज। बातमी आवडल्यास कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा। आपल्या जिल्ह्यातील व शहरातील तसेच गावातील बातम्यांच्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये हिंदू मुली असतील, तरुणी असतील तर यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे। यामध्ये मुलींची मानसिकरित्या, भावनिकरित्या, आर्थिक आणि शारीरिकरित्या त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कायदेशीर त्याच्यावरती अंमल आला पाहिजे आणि ह्या ज्या तक्रारी आहे याच्यावरती प्रशासनाने देखील गंभीर लक्ष दिलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे। हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही येवला तालुक्यातून तहसीलदार साहेबांना जो लव जिहाद कायदा हा इतर राज्यांमध्ये जो पास केला आहे तो आपल्या महाराष्ट्रात देखील पास व्हायला पाहिजे आणि आपल्या हिंदू मुलींचं संरक्षण केलं पाहिजे। याबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही इथे तहसील कार्यालयामध्ये सर्व महिला व सगळे बंधू इथं उपस्थित आहोत। असंख्य महिला या तहसील कार्यालयावर येऊन त्यांनी लव जिहाद विरोधामध्ये प्रखर असा कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे। आपण गेले अनेक वर्षापासून बघतोय की हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, मात्र शासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे हा कायदा होणं जितकं गरजेचं आहे तितकंच महिलांनी देखील अशा प्रकारचे कोणी तरुण अशा प्रकारे हिंदू मुलींना फसवून अशा प्रकारे जर त्यांची हत्या करत असतील तर मात्र कायदा जर त्यांना काही करणार नसेल तर या महिलांनी कायदा हातात घेऊन ही प्रक्रिया जर केली तर हे लोक ध्यानावर येतील असंही मला या ठिकाणी म्हणायचं आहे। आणि म्हणून सरकारने या अधिवेशनामध्ये हा कायदा मंजूर करावा अशी या महिलांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।